So good morning guys. Today day 3 and probably our last day and our last day of this trip, and we are going home today by 6:30. 7:30ची आमची ट्रेन आहे आणि आम्ही चाललेलो आहे तेजस एक्सप्रेस. तोही तुम्हाला एक्सपिरियन्स बी देईन. सध्या आपण चाललो ब्रेकफास्टला. बघूया ब्रेकफास्टला आजचा काय मेन्यू आहे आणि मी तुम्हाला सगळं सांगते. टिल देन तुम्ही बघत राहा. टुडेज ब्रेकफास्ट इज ऑल अबाउट हेल्थ. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी ककुंबर मिंट ज्यूस दिलं आहे. फ्रूट्सचं होतेच कालही. सेम सेरेलॅक्स अँड चोकोज, हॉट मिल्क, ब्रेड बटर. देन देर इज अ पोहा, देन आलू पराठा, मेदू वडा, सांबार आहे आणि अगेन आपलं कॉफी वगैरे. सो हे बेसिकच आहेत 3-4 आयटम, पण ठीक आहे. आणि एग्स ऑन ऑर्डर्स आहेत. आम्ही आज एग्स खाऊच, ऑफकोर्स वी लव एग्स. सो गाईज इकडे मी घेतले आहेत पोहे, मेदू वडा, आलू पराठा, ब्रेड बटर आणि फ्रूट्स वगैरे खूप कॉमन आहे. मी ककुंबर मिंट ज्यूस घेतलेला आहे आणि इट्स टू गुड, इट्स व्हेरी रिफ्रेशिंग. ॲव्हरेज असं त्याच्यात काही नाही आहे, खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर मी पोहे टेस्ट करू इच्छिते आणि पोहेसुद्धा खूप छान आहेत, पण मी पोह्यांची एवढी फॅन नाही, त्यामुळे इट्स ओके. मेदूवडे खूप जास्त क्रिस्पी आहेत, त्यामुळे ते खायला खूप मजा येते. मेदूवडे खूप सुंदर आहेत. आपण माझ्या बहिणीला विचारूया की आलू पराठा कसा लागतो आहे, ती आपल्याला सांगेल. आलू पराठा कसा आहे? छान आहे टेस्ट. ॲव्हरेज असं काही नाही आहे, बरोबर ना? ओके, आता आपण ऑमलेटसाठी वाट बघूया आणि ऑमलेट आल्यावर आपण पुन्हा रिव्ह्यू देऊया. हॅलो गाईज, आम्ही दोघी आलेलो आहे जरा रिसॉर्ट फिरायला आणि आम्ही त्यांच्या इन्फिनिटी सी लाऊंजला भेट देतो आहे. बघतो आहे की एक्झॅक्टली कसं आहे आणि काय आहे लोकेशन, आणि मी तुम्हाला पण दाखवू शकते आणि इनफॅक्ट मी दाखवणार आहेच. सो आम्ही ना कधी एवढे चालत नाही, पण आम्ही एवढे चालत आलो आहे जस्ट टू सी व्हॉट्स द एक्झॅक्ट लोकेशन. सो आपण बघूया. तुम्ही बघू शकता आम्ही उतरतो. हा सगळा समुद्र आहे समोर. त्यांचे कॉटेजेससुद्धा आहेत, 1 BHK 2 BHK असे. ओ वाव, सो नाईस. बटरफ्लाईज आहेत. मी पुढे जाईन की नाही माहिती नाही, पण मी जाईन. थोडी हिम्मत. इज देअर सी लाऊंज आणि तुम्ही बघू शकता डायरेक्ट ॲक्सेस दिला आहे त्यांनी बीचवर जायला, पण एवढं उतरणार नाही आहे मी. वाव, व्हॉट अ नाईस place to click some good photos. What a place, wow. तुमसा मिले जो कोई रे गुजर दुनिया. नमस्कार मंडळी. सो आता आमची निघायची वेळ झालेली आहे आणि आता आम्ही चेकआउटच्या प्रोसिजरमध्ये लागलेलो आहे. सगळ्यांना असं होतं की इन्फॉर्मेशन हवी होती रिगार्डिंग की आम्ही कसं बुकिंग केलं, आम्ही कसे आलो ते. सो बेसिकली आमचे इकडे प्रमोशन होते, सो त्यासाठी आम्ही इकडे आलो होतो. सो आणि प्लस आम्हाला वॅकेशनची पण गरज होती, कारण का रोजच्या डेली हेक्टिक स्केड्यूलमुळे आम्ही एवढे कंटाळलो होतो. सो म्हणून आम्ही ठरवलं की आपण तसं पण बुफेला वगैरे लक्झरी हॉटेल्समध्ये जातो, 5 स्टार हॉटेल्समध्ये जातो. सो म्हणून आम्ही दिस टाईम असं ठरवलं होतं की आपण आता राहायचं तर कोकणातल्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहायचं. आय नो खूप सारी आपली जी मुंबईची जनता आहे, कोकणची जनता आहे, ती म्हणेल की अरे कोकण म्हणजे एक ऑथेंटिक एक्सपिरियन्स तुम्ही घ्यायला हवा होता किंवा काय. पण आय नो, पण आम्ही कसं आहे की ऑथेंटिक आम्ही स्वतःच मालवणी आहोत आणि
आम्ही हे ऑथेंटिक एक्सपिरियन्स घेतच असतो आणि त्याचेही ब्लॉग मी भविष्यात टाकेन, कारण का आम्ही स्वतः गावचेच आहोत. पण दिस टाईम आम्हाला प्रमोशन पण होतं, सो म्हणून आम्ही ठरवलं की आपण आता जे काय जे ब्लॉग घ्यायचे ते आपण असे घ्यायचे. तर म्हणून आम्ही लोक आलेलो आहोत कोहिनूर समुद्र रिसॉर्टला. जसं एका दिवसाचं पर रूम 2 ॲडल्टसाठी भाडं होतं, रेंट होतं 8,000 रुपीज. आणि तीन जण असतील तर म्हणजे आम्ही 3 होतो, तर त्यामुळे आमच्या लोकांचं एका दिवसाचे झाले 15,800 रुपये. 15,800मध्ये आमचं ब्रेकफास्टसुद्धा इन्क्लूड होता आणि लंच आणि बुफे वगैरे ते सगळं नव्हतं इकडे, याला काय ते होतं. आणि आम्ही खूप जास्त इकडे एन्जॉय केलं. फूडसुद्धा छान होतं. मी फूडला 10पैकी अराऊंड 7 मार्क देईल. पण ह्यांची सर्विस खूप सुंदर होती, ॲम्बियन्स खूप सुंदर आहे. थोडीशी आता गाव म्हटलं की लाईट जाते, तर 10-15 मिनटासाठी लाईट गेली होती, पण अपार्ट फ्रॉम दॅट एव्हरीथिंग इज गुड. या हॉटेलला माझ्याकडून 10 on 10 आहेत, कारण ह्यांची सर्विस खरंच खूप सुंदर आहे. तुम्हीसुद्धा नक्की व्हिजिट करा. आम्ही आलो होतो वंदे भारतने बुधवारच्या सकाळच्या. आम्ही 4 ते 4.5 तासात रत्नागिरीत पोहोचलो आणि आता आम्ही तेजस एक्सप्रेसने निघतो आहे. पण खरंच खूप उत्तम एक्सपिरियन्स होता, खूप मजा आली. तर तुम्ही नक्की ट्राय करा इकडे यायचं. तुम्हाला इझिली रत्नागिरी स्टेशनपासून लोकल रिक्षा, लोकल ज्या गाड्या असतात रेंटने त्या सगळ्या मिळतील. तुम्हाला हवं तर मी खाली यूट्यूबच्या लिंकवरती एक्सपिरियन्स सगळा ॲड ऑन करेन. टिल देन थँक्यू सो मच. आता निघालेलो आहे आणि आता मी डिरेक्टली तुम्हाला बीचच दाखवते. बघा बघा बघा, आज मी लकीली या साईडला बसले, त्यामुळे तुम्हाला दाखवू शकते बीच. मला बोलतात घाट्याचा बीच. गाईज आम्ही इथे आलेलो आहे प्रशांत लंच होमला. आमचा आजचा शेवटचा रत्नागिरीतला लंच करायला. ह्याच्यानंतर आम्ही डिरेक्टली मुंबई तेजस एक्सप्रेसने जाणार आहोत. सो आपण आता टेस्ट करूया आणि बघूया एक्झॅक्टली कसं आहे, काय आहे एक्सपिरियन्स, काय आहे, आम्ही काय खातो आहे काय नाही खातो ते आपण पाहूया. सो आम्ही आता इथे आतमध्ये एंट्री घेतलेली आहे आणि मी आता तुम्हाला मेन्यू कार्ड दाखवते, ज्याच्यामध्ये काय कशी प्राइसिंग आहे ते बघूया आणि मग आपण क्वालिटी वगैरे याबद्दल डिस्कस करूया. सो हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे. घरगुती पद्धतीचे मालवणी जेवण. ओके, सो इथे त्यांनी लिहिलं आहे स्पेशल शाकाहारी थाळी 150ला आहे. नुसती शाकाहारी 130ला आहे. सुरमई, बांगडा, मांदेली, बोंबील प्रत्येकाचे प्राईस टॅग्स दिलेले आहेत. ॲज इट इज मी कोळंबी मसाला थाळी ऑर्डर केली, बिकॉज मी कोलंबी आणि बोंबील ह्याच्याशिवाय मी दुसरं काय खात नाही. माझ्या बहिणीने ऑर्डर केली आहे पापलेट थाळी आणि माझ्या दुसऱ्या बहिणीने ऑर्डर केलेली आहे पापलेट थाळी आणि आम्ही बोंबील फ्राय मागवलेले आहेत. बघूया फ्रेश आहेत की फ्रोझन आहेत. थोड्या वेळातच पलीकडे प्रिपरेशन होतं. या काकी घरगुतीवाल्या बनवतात आणि आपल्याला सर्व करतात. तर मी तुम्हाला प्रत्येक थाळीचं टेस्ट कशी आहे काय कशी ते मी तुम्हाला लवकरात लवकर सांगते. सो हाय गाईज, आपली थाळी आलेली आहे. तर मी आता कोळंबी थाळी घेतली आहे आणि बोंबील आणि क्रॅब लॉलीपॉप टेस्ट करणार आहे. तर आता आपण बघूया की काय आहे टेस्टिंग आणि कशी आहे. ठीक आहे, तर मी इथे थोडं क्रॅब लॉलीपॉप घेतली शेजवान चटणीमध्ये बुडवून. अप्रतिम, खूप जास्त सुंदर आहे. शेजवानसाठी तर अप्रतिमच आहे, पण क्रॅब लॉलीपॉप एकदम खूप रिफ्रेशिंग वाटतं आहे. मी ह्याची ग्रेव्ही टेस्ट करून बघते. आता ग्रेव्हीमध्ये कोलंबीची अस्सल मालवणी सुकं खोबऱ्याच्या वाटणावर बनवलेली ग्रेव्ही आहे. खूप उत्तम, मजा आली. इथे कालवण दिलं मी फिश करी आहे. मी बोंबील खाते, मला खूप आवडतात. हे त्यांनी ना गोल तळले. आपण फक्त बघू की फ्रेश आहेत का. वाव, तेव्हा खूप फ्रेश आहे. वाव, सो नाईस, खूप छान आहे. तुम्ही नक्की या. आता माझ्या बहिणीला मी विचारते पापलेट कसं आहे, फ्रेश आहे की नाही, तिला कसं वाटतं. आपण ते बघा. टिल देन मी खाते. सो टेल मी पापलेट कसं आहे आणि फ्रेश आहे की नाही तेवढं सांग.
एकदम फ्रेश. वा वा वा, वर्थ इट फॉर मनी आहे का? 100% पैसा वसूल. सो आम्ही आता हे खातो. तुम्हाला रिव्ह्यू तर तुमचा भेटलेला आहे. प्राइसिंग मी सगळी सांगितली आहे. टिल देन आम्ही पुन्हा तुमच्याशी बोलतो जेव्हा मी ट्रेनसाठी ट्रॅव्हलसाठी निघूया तेव्हा. रत्नागिरीतून आता निघालेलो आहे. पण रत्नागिरी एवढी डेव्हलप झाली आहे की असं वाटतच नाही रत्नागिरीमध्ये आपण फिरतोय. अगदी सिटी व्ह्यू आहे. खूप मजा येते. आणि आता आपण स्टेशनला चाललो आहे आपली ट्रेन पकडायला. 2 दिवस कधी गेले कळलंच नाही. ही ट्रिप खूप मेमोरेबल झाली आहे. तेजस येईल तेव्हा मी तुम्हाला त्यांचं सगळं सांगते. काय कसं तिकीट किती पडली सगळं ओव्हरऑल डिटेल्स मी देते. आणि कॅप्शनमध्ये जेवढ्या ठिकाणी आम्ही गेलेलो आहोत प्रत्येक ठिकाणी मी त्यांना टॅग करते. सो प्लीज तुम्ही बघा आणि तुम्ही पण या. गाईज फायनली वी आर लिव्हिंग फॉर दादर मुंबई. सो आता आमची तेजस एक्सप्रेस आलेली आहे आणि आम्ही त्याच्यात चढतो आणि मग आम्ही तुम्हाला सगळं अपडेट करतो की आम्ही तिकडे मीलमध्ये आमच्या काय काय येणार आहे जे ऑलरेडी इन्क्लूडेड प्राईजमध्ये. सीट्स कशा आहेत काय कशा आहेत ते सांगते. तिकीट आम्हाला पर पर्सन 1600 रुपये पडली आणि त्याच्यामध्ये आम्ही मील इन्क्लूड केलं होतं. सगळं मिळून टॅक्स बिक्स मारून तिघींची 4500 रुपये झाले. त्यामुळे आता आम्ही तुम्हाला लवकरात लवकर अपडेट करतो सगळंपणे. आणि आलेली आहे आपली तेजस. पू करत येणार पू. कोकण रेल्वे. एक गोष्ट चांगली आहे की कोकण रेल्वे ने फास्ट ट्रेन आहे ही. वंदे भारत पण आणि ही पण. त्यामुळे मजा येते अशा ट्रॅव्हल्स करायला. लोकांना पण हेक्टिक होत नाही आणि लोकांचा टाईम वाचतो. लोकांना टायर्डनेस येत नाही. सो मी तर तुम्हाला सांगेन की कधी कोकणात यायचं असेल तर अशाच ट्रेन निवडा जेणेकरून तुमचा टाईम पण कमी वाचेल. तुम्ही थकाल पण कमी. आपली ट्रेन आता येते आहे. थोडी लेट आहे 15-20 मिनिट्स पण ठीक आहे. आता मी हे काका आपल्यामध्ये आलेले आहेत. बघा बघा थुकत आहेत काका. व्हिडिओमध्ये आलेत. आलेली आहे तेजस एक्सप्रेस. दुग 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 दुग. आणि आलेली आहे आपली ट्रेन. मी तुम्हाला आता आतमधला दाखवते. सिटिंग्स अँड एव्हरीथिंग कळेल. इथे हिचं भलतंच काहीतरी चाललंय. आली आपली ट्रेन. ट्रेनने पूक केलं. अब हा तो डब्बा. ये चला आता मी तुम्हाला आतलं इंटेरियर वगैरे सगळं दाखवते. तोपर्यंत आम्ही चढतो ट्रेनमध्ये. सो गाईज हाय. आम्हाला ह्या सीट्स भेटल्यात आणि ह्या सीट्स वंदे भारतपेक्षा खूप जास्त कम्फी आहेत. हो की नाही गाईज? आम्ही तिघी पुरलो आणि एकदम चिलमध्ये पुरलो आहे. आता आपण तुम्हाला सांगूया अबाउट इकडचं फूड वगैरे. रेस्ट आम्हाला ओव्हरऑल इंटेरियर आवडलं आहे आणि आम्ही खूप कम्फर्टेबली बसलेलो आहे. वंदे भारतसारखं चिपकून नाही. त्यामुळे तेजसला आमच्याकडून 10पैकी 10 मार्क आहेत या बाबतीत. आता आपण बघूया फूडचं कसं काय येईल. लेट्स होप फॉर द बेस्ट. बाय गाईज. बाय बाय. अरे बाय. ये घेतलं. वी हॅव ऑर्डर्ड इकडची इलायची चहा आहे. स्पेशल इलायची चहा आम्ही ऑर्डर केलेली आहे विथ माय स्पेशल बॅगेटची बॅग जी मी जाताना विकत घेतली स्पेशल. जेवण आलेलं आहे. दही आहे. इथे चपात्या किंवा पुऱ्या असतील मे बी. तर बघूया. नाही चपात्या आल्यात बाई. पांढऱ्या शुभ्र आहेत. मी आता बघते बाकीचं काय काय आहे जेवणात. इथे आला जिरा राईस. ही डाळ असावी. हो ही डाळ आहे. मला माहिती नाही. मला डाळ आवडत नाही. ही काय आहे? ही कसली तरी भाजी आहे. गेस पनीर दिसतोय. याच्यात आहे बटाटा भाजी आणि यात आहे शिरा. सो मी आता सगळं टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते की एक्झॅक्ट काय कसं आहे.
आवडलं का प्राची? नाही आवडलं? तुम्ही इथे बघाल, इथे पनीरची भाजी आहे, ठीक आहे, डाळ आहे, बटाटा भाजी, शिरा, दही, जिरा राईस आणि त्यांनी आचार दिले. सो मी आता खाते. चपात्या पण दिल्या होत्या, पण आय एम नॉट अ चपाती पर्सन. सो मी खाते, टेस्ट करते. माझ्या मैत्रिणीने मला जसं सांगितलं तसं की तिला बटाट्याची भाजी आवडली नाही, काही आवडलं नाही, ॲव्हरेज टेस्ट आहे. पाचू शिरा कसा आहे? शिरा छान आहे. माझी बहीण नॉनव्हेज खाते, तिला पण विचारूया. हाऊस द नॉनव्हेज? ठीक आहे बोल. बाजूला असेल थोडीशी. चांगलं आहे का? मालवणी पद्धतीचं आहे मग? कर्नाटक, नॉर्थ इंडियन. ओके, पण आवडलं का तुला? ठीक आहे, कर्नाटक. ओके, सो गाईज आम्हाला हे जेवण ॲव्हरेज वाटलं, कारण का तिकीट्स घेत आहेत ते लोक 1130 रुपये आणि 1130 रुपयामध्ये तुम्हाला तिकीट म्हणजे ट्रेनमध्ये बसायला तर मिळते आणि फक्त जेवण इनबिल्ट आहे बस. सो ठीक आहे, 10 पैकी 3 मार्क देईन मी. आणि माझं असं मत आहे की जर तुम्हाला ह्याच्या तिकीटमध्ये जर जेवण ॲड ऑन करायचं असेल तर तुम्ही प्लीज जेवण ॲड ऑन करू नका. तुम्ही तुमचं जेवणच आणा, उगाच पोटाला काही बाधलं नाही म्हणजे झालं. हाय गाईज, फायनली आता वाजले आहेत 12:30 आणि आपण पोचलेलो आहोत. गाडी 1 तास लेट आहे, तेजस एक्सप्रेस, मे बी बिकॉज ऑफ लोकल. पनवेलपासून ही ॲक्च्युली स्लो झाली गाडी, पण अपार्ट फ्रॉम दॅट इट्स ओके, इट्स ऑल राईट. सो अशा प्रकारे आम्ही तिघीही पोचलेलो आहोत अँड वी आर व्हेरी हॅपी. आणि आमची ट्रिप खूप मस्त झाली आणि आम्ही खूप मजा केली आणि खरंच मजा आली की नाही ट्रिपमध्ये. सो थँक्यू व्हेरी मच. आणि हा ब्लॉग ह्याला सबस्क्राईबर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि ते नाही बोलायचं आहे. ओके, वेल, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर वॉचिंग. अगोदरच सांगते इन ॲडव्हान्स. आणि एन्जॉय करा ब्लॉग, इन्फॉर्मेशन घ्या, नॉलेज घ्या. टिल देन बाय, गुड नाईट एव्हरीबडी.